नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी व्हिडिओ बनवत आहे कारण तुमच्यासाठी व माझ्यासाठी खूप खुशीची गोष्ट आहे। तर गोष्ट अशी आहे की माझा यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट आला आहे। कारण थंबनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल, है ना, तुम्हाला माहीतच झालं असेल। तर ह्या माझ्या यूट्यूब पेमेंटचा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि फर्स्ट पेमेंट माझा आहे। ठीक आहे मित्रांनो, तर माझा पेमेंट आला 21 तारखेला टाकला गेला माझ्या बँक खात्यामध्ये आणि मला 22-23 तारखेला ह्या मिळाला। तर माझा पेमेंट आला आहे लगभग तुम्हाला मी नंतर सांगते की लास्टला की माझा पेमेंट किती आला आहे। पण माझा पेमेंट हा मला 2-3 महिन्याचा एक साथ मिळाला आहे। कारण माझा पेमेंट मला भेटण्यालाच थोडासा उशीर झाला आहे। कारण जो पेमेंटची सर्क्युलर असते येण्यापर्यंत आपल्या बँकेपर्यंत याला थोडा मला टाईम लागला, कारण मला हे प्रोसिजर समजली नव्हती म्हणून। तर मी जसे टॅक्स फॉर्म वगैरे भरतात यूएचा, मी तो वगैरे भरला नव्हता आणि मला माहीत पण नव्हते की टॅक्स फॉर्म पण यूएचा भरावा लागतो कारण मला हे नंतर माहीत पडलं की टॅक्स फॉर्म मला असं वाटलं की माझा पेमेंट आला आहे बँकमध्ये आणि मला मेसेज आला आहे की तुमचा पेमेंट होल्ड ठेवण्यात आला आहे कारण तुम्ही टॅक्स फॉर्म नाही रिसीव केला। तर मला ते भरायचं होतं, ते नंतर मी टॅक्स फॉर्म भरला, नंतर माझा पेमेंट आणि 3 महिन्याचा असा करून प्रोसेस माझीवाली पेमेंट आलेला आहे। आणि तो आला आहे लगभग चांगलंच आला, जसं मी एक चांगली अशी वस्तू घेऊ शकते असं आला आहे। आणि ह्या पेमेंट येण्याचा म्हणजे खुशी हे तुमच्यामुळे मला मिळालेली आहे। तुम्ही जो मला सपोर्ट केला आणि माझे व्हिडिओला एवढं भरभर करून कमेंट, लाईक आणि व्हिडिओ वॉच केला, याचं मी तुम्हाला खूप खूप अभिनंदन करते तुमचं। आणि माझ्या भाषेमध्ये थोडंसं हिंदी मराठी मिक्स होऊ शकते हे मी तुम्हाला सांगते, कारण मला हिंदी आणि मराठी मी दोन्ही पण बोलते, त्याच्यामुळे माझं ट्रान्सलेशन हिंदी आणि मराठीमध्ये दोन्ही पण लँग्वेजमध्ये होते। ठीक आहे फ्रेंड, हां, मी म्हणजे 1 वर्षापासून मी हे मेहनत करत होते। व्हिडिओ तर तसे मी टाकितलेच नाही आतापर्यंत, म्हणजे 6-7 महिने झाले, तुम्ही पाहू शकता माझे व्हिडिओ 7 महिन्याच्याच दिसेल तुम्हाला, कारण मला 7च महिने झाले आहे आणि एकाच महिन्यात माझा चॅनल मोनेटाईज झाला होता। म्हणजे एका महिन्यामध्ये माझा वॉच टाईम पण कंप्लीट झाला होता आणि सबस्क्रायबर पण कंप्लीट झाले होते। म्हणजे 1 महिन्यामध्येच माझा जो क्रायटेरिया राहते यूट्यूबचा तो कंप्लीट झाला होता। पण माझी प्रोसिजर अशी झाली की मी काही ज्या गोष्टी राहतात त्या खूप लेट केल्या, मला समजलं नव्हतं। तरी पण मी कमसे कम 1 वर्ष मी वॉच केले पुरे व्हिडिओ, कसे व्हिडिओ बनवतात, कशा याच्यावर बनवतात याच्यामध्ये। कारण माझे याच्या अगोदर व्हिडिओ जे होते मी बनवले होते, कुकिंगचा व्हिडिओ बनवला, तर कुकिंग चॅनल होता माझावाला, कुकिंगचे व्हिडिओ बनवायची मी, ते पण और ब्लॉगिंगचा पण माझा चॅनल होता। पण त्याच्यावर तितका रिस्पॉन्स नव्हता माझा आणि सबस्क्रायबर पण तेवढे होते त्याच्यावर, म्हणजे पाहायचेच नाही कोणी ते चॅनलचे व्हिडिओ। तर मग नंतर मी थोडे दिवस थांबले आणि नंतर मग मी जसं यूट्यूबच्या जे चॅनल वगैरे चेक केले की कशा पद्धतीने व्हिडिओ बनवले जातात। नित्या के सपोर्ट यांचे व्हिडिओ मी बघित होते आणि त्यांचेच व्हिडिओ पाहून मी शिकले की कशा पद्धतीचे व्हिडिओ बनायचे, ते लवकर व्हायरल होतात, कोणते व्हिडिओ लोक जास्त पाहतात, चॅनल पाहतात, ते मी वगैरे सर्च करू 4 महिने हे पुरा शिकले कसे करायचे, चॅनलची सेटिंग कशी करायला लागते, हॅशटॅग वगैरे काही राहत नाही, ते हॅशटॅग वगैरे लावा म्हणतात, कोणी कीवर्ड लावा म्हणतात, त्याच्यामध्ये काही फरक राहत नाही। कारण जसे व्हिडिओ रोजचा शेअर करत जाता लोकांपर्यंत तुमच्या चॅनलवर, पण असं राहते की तुम्ही प्रत्येक एक व्हिडिओ रोजचा डेली तुम्ही टाकलाच पाहिजे, असं चॅनलमध्ये असं हे राहते। चॅनलचं ॲनालिटिक्स वगैरे त्याच्यावरून आपले चॅनलचे ग्रोथ होत जाते। जसे रोज टाकत असले त्यांची तशी ग्रोथ त्यांची होत जाते आणि आपला चॅनल एखाद दिवशी असा होतो की बूस्ट होऊन जातो तो, असं राहते। नाही तर कसं कोणी म्हणतात की हॅशटॅग लावा,
टॅग लावा, त्याच्याने तुमच्या चॅनल मोनेटाईज वगैरे लवकर होते आणि ग्रोथ होते. हे गी वगैरे काहीच खरं नसतं, कारण मी याच्यामध्ये पुरं शिकली. मी पण असे जसे लोक सांगायचे तसे करून पाहायची, तर मला त्याच्यामधलं पुरं नॉलेज आहे की कसं करतात व्हिडिओ वगैरे. आणि माझ्या चॅनलला फक्त 6 महिने झाले आहे. मी चॅनल बनवलं होतं हे क्रंच वगैरे, पण याच्यामध्ये मला लवकर ग्रोथ भेटली ह्या चॅनलमध्ये. आणखी कोणत्या चॅनलमध्ये लवकर ग्रोथ भेटते हे मला पुरं आता नॉलेज झालेलं आहे, कारण मी याच्यामध्ये भरपूर काही शिकली आहे. 4 महिने शिकणं म्हणजे भरपूर काही होते है ना. कारण याच्या पहिले पण मी पण असे लोकांची व्हिडिओ वगैरे पाहायची, मोनेटाईज व्हायचे, गुगल पिन यायची, पेमेंट मिळायचा. मी पण असे त्यांची व्हिडिओ वगैरे पाहायची, तर मला खूप खुशी व्हायची की माझं चॅनल केव्हा मोनेटाईज होईल, केव्हा मला पेमेंट येईल. हे मी तुमच्या संग कारण शेअर करत आहे, कारण माझ्यासारख्या पण काही लेडीज घरी राहून असे घरच्या घरी आपले काहीतरी 2 पैसे कमवायची कोशिश करत असतात. त्यांच्यामुळे मी त्यांनाच सांगत आहे की तुम्ही पण माझ्यासारखे चॅनल बनवून तुम्ही पण ग्रोथ करू शकता चॅनलची आणि लवकर मोनेटाईज करू शकता आणि पैसे पण काही कमवू शकता. म्हणजे घरच्या घरी असल्याने काहीतरी अर्निंग होऊ शकते, असंच मी सांगत आहे. कारण हेच असं कंटेंट बनवा हे मी असं लोकांना सजेस्ट नाही करत आहे, कारण हे कंटेंट कसं थोडंसं ज्यांना सूट झालं त्यांनाच झालं, नाही तर सर्वांना सूट होत नाही हे कंटेंट्स वगैरे जसे चॅनलमध्ये करतात ते. तर तुम्ही दुसऱ्या कंटेंटचे तुम्ही बनवू शकता, कॅटेगरीचे व्हिडिओ बनवू शकता आणि त्याच्यामध्ये पण ग्रोथ करू शकता. पण त्याच्यामध्ये कशी ग्रोथ करायची हे माझ्यापाशी पण भरपूर नॉलेज झालेलं आहे आता. कारण माझे एकच चॅनल मोनेटाईज नाही, मी 3 चॅनल मोनेटाईज करून ठेवलेले आहे आणि 2 चॅनलवर मी काम करत आहे आणि एक चॅनल मी नाही करत आहे आता, कारण सध्या त्याला मी बॅक ठेवलं आहे. आणि मी याच्यामध्ये पण ब्लॉगिंग वगैरे करताना सांगते आणि चॅनलला कसं सेट करतात, कसं ग्रो करतात आणि चॅनलची कशी सेटिंग केली जाते मी याच्यामध्ये पण व्हिडिओ टाकणार आहे, बीचमध्ये वगैरे, तर तुम्ही पाहू शकता. आणि सर्वच कोणी असं सच्चाई सांगत नाही, पण मी पुरी त्याच्यामध्ये डिटेल्स सांगेल तुम्हाला की कसे चॅनलची व्हिडिओ बनवतात, कसे चॅनलवर लवकर ग्रोथ होऊ शकते ते मी तुम्हाला सांगू शकेल. कारण मला एवढं एक्सपिरियन्स आला आहे याच्यामध्ये 1 वर्षामध्ये की कशा पद्धतीनं काम केलं जाते यूट्यूबवर आणि कसे लवकर तुमची ग्रोथ होऊ शकते चॅनलची, है ना. तर या प्रकारे आहे. आणि आता हे आपण साईडला ठेवतो, कारण यासाठी मी प्रत्येक व्हिडिओ बनवत जाईल तुमच्यासाठी आणि ते शेअर करणार आहे ह्या चॅनलवर. की आणि कमेंट करून सांगा की कोणाला अशी शेअरिंग पाहिजे की जे चॅनलमध्ये लवकर ग्रोथ होऊ शकते आणि चॅनल त्यांना बनवायचे असेल आणि घरच्या घरून अर्निंग करायची असेल, तर मी त्यांच्यासाठी हे व्हिडिओ बनवणार आहे. आणि आता मी सांगते माझ्या पेमेंटचं. तर माझं पेमेंट आलेलं आहे 21 तारखेला माझ्या बँक खात्यात आला आणि मला मिळाला 24 तारखेला, कारण मी सिटी एरियात राहते म्हणून मला लवकर मिळाला. आणि जे विलेजमध्ये वगैरे राहतात त्यांना थोडंसं उशीर होतो यायला पेमेंट वगैरे. आणि माझ्या बँकेतून मला ट्रान्सफर मी लवकरच काढला. मी परवा दिवशी काढला होता, त्याच्यातून काही दान पुण्य केले, त्याच्यामध्ये काही पैसे मला द्यायचे होते. की मी असं वाटत होतं की मी माझं चॅनल जेव्हा मोनेटाईज होईल तेव्हा मी थोडंसं काहीतरी कोणासाठी काम करावे आणि काहीतरी दान करावे, अर्निंग माझी वाली, असं मला वाटायचं. तर त्यासाठी मी केलेले आहे आणि जे पैसे मी जमा करून ठेवले ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मी किती आले ते दाखवते तुम्हाला, बघू शकता. हे आलेले आहे माझे पेमेंट, इतकं आलेलं आहे. आणखी काही नाही काढला आहे मी, कारण 3 महिन्याचा माझा पेमेंट होता. आता एवढा पेमेंट आला, याच्यामधून तुम्ही कॅच करू शकता किती आला. तर याच्याविषयी काही नाही काढला आहे मी, ते एवढा आहे पेमेंट माझावाला. ते एवढा कॅच करा तुम्ही किती आला, मी सांगणार नाही, पण मी थोडंसं हिंट देऊ शकते तुम्हाला किती आला आहे माझा पेमेंट, है ना. तर माझा पेमेंट आला आहे 20 आणि 30च्या बीचमध्ये आलेलं आहे पेमेंट. मला रिसीव झालेलं आहे 3 महिन्याचा पेमेंट. तर तुम्ही कॅच करू शकता, कारण मला यूट्यूबवर सांगण्याची एवढी परमिशन नाही आहे किती आला आहे करेक्ट किती आला आहे म्हणून, ठीक आहे फ्रेंड. पण तुम्ही पण असं घरच्या घरी तुम्ही काहीतरी असं काम करून तुम्ही पण अर्निंग करू शकता, हेच माझी रिक्वेस्ट आहे. आणि ज्यांना चॅनल लवकर मोनेटाईज करायचे आहे आणि कोणत्या चॅनलच्या कॅटेगरीमध्ये बनवायचं आहे हे मला कमेंट करून
विचारा आणि कमेंट करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि असेच माझ्या चॅनलला भरपूर कमेंट आणि लाईक आणि असा सपोर्ट करत राहा. हेच मी आशा करतो तुमच्यापासून. आणि खरंच मी सांगते ना, मनापासून तुमचे खूप खूप अभिनंदन करते की तुम्ही मला भरपूर सपोर्ट केला आहे. मी सांगू नाही शकत शब्दामध्ये. ठीक आहे फ्रेंड, आजचा व्हिडिओ इतकाच. ठीक आहे फ्रेंड, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करतो. आणि समोरचा व्हिडिओ कसा बनवायचा हे मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल. बाय मित्रांनो.